मसाजोगची पोटनिवडणूक काय काय रंग दाखवणार आणि सामाजिक क्षेत्रावर सार्वजनिक जीवनावर या मसाजोगच्या पोटनिवडणुकीचे काय काय परिणाम होणार। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या मसाजोगच्या जनतेचं किंवा मसाजोगकरांनी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या न्यायासाठी एक लढा उभा केला आणि या लढ्याच्या माध्यमातून गाव कसं एकवटतं, गाव कशा पद्धतीने एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीच्या दिशा आणि दशा ठरतात याची खरी ओळख महाराष्ट्राला करून दिली। परंतु हे सगळं जरी होत असताना जेव्हा गावाची परिस्थिती या निवडणुकीच्या समोर कशा पद्धतीने दुभंगली आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक ज्या पद्धतीने बिनविरोध व्हायला हवी होती, ही निवडणूक दुरंगी होत आज 28 तारखेला याच्यावर मतदान होणार आहे। पण तत्पूर्वी ज्या पद्धतीने स्वरूपानंद देशमुखांनी आपली कैफियत मांडत ज्या ज्या प्रश्नांना परिस्थिती समोर उभं केलंय आणि खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत म्हणजे मसाजोग ग्रामपंचायत केंद्रबिंदू केली त्याचाच खऱ्या अर्थानं विचार हा माध्यमांनी केला। पण दुसरी बाजू म्हणून आज जेव्हा धनंजय देशमुख प्रसार माध्यमासमोर आले आणि त्यांनी तारीख दिली, ही तारीख की ज्या तारखेला धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख या उमेदवारीचं सत्य रहस्य जनतेच्या समोर आणणार, ग्रामस्थांच्या समोर आणणार आणि या उमेदवारीचं जे रहस्य आहे ते खऱ्या अर्थानं उलगडीत झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काय काय बॉम्ब फुटतील आणि कशा पद्धतीने सामाजिक व्यवस्थेमध्ये राजकारणाची खरी कला आणि खरी छटा समोर येईल हे आता त्या तारखेलाच कळणार आहे। पण त्या तारखेपर्यंत काय काय असं शिजलंय आणि नेमकं कोणत्या दिशेने हा मसाजोगच्या पोटनिवडणुकीचा मार्गक्रमण करणार आहे हा खऱ्या अर्थानं आता सर्वसामान्य लोकांसमोर खरा निष्कर्ष आहे। जरी धनंजय देशमुख यांनी स्वाभिमानी जनतेने जो विचार करतील आणि स्वाभिमानी जनता ज्या पद्धतीच्या भूमिका घेतील ते आम्हाला मान्य आहे अशी जरी भूमिका दाखवली असेल तरीही मसाजोग वासी आज खऱ्या अर्थानं दुविधेत पडलेले असतील। कारण की दोन्ही नागरिक गावातलेत, स्वरूपानंद देशमुख हे गावातलेत आणि अश्विनी देशमुख हे गावातले आहेत आणि या गावातल्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जो भक्कम पिलर असेल, जो भक्कम बाजू असेल, जो भक्कम नेतृत्व असेल त्याला निवडण्यासाठी गावकर पुढे पुढे सरसावतील। परंतु या एकूण सगळ्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय देशमुखांनी जी तारीख देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये एक चलबिचल निर्माण केली, एक वेगळ्या पद्धतीचं सस्पेन्स निर्माण केलं, या सस्पेन्स मध्ये नेमकं दडलं तरी काय, नेमकं असं काय दडलंय की जे 29 तारखेलाच धनंजय देशमुखांना उघडं करायचंय। ही 29 तारीख खऱ्या अर्थानं या राजकारणातल्या समाजकारणातलं किंवा या लढ्यातला काय भूमिका ठरवणार आहे। कारण की या सगळ्या समीकरणाची परिस्थिती अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीने मांडून मीडियाने या सगळ्या निवडणुकीबद्दल आपलं विश्लेषण केलंय। पण ज्या पद्धतीनं पहिल्यांदा जेव्हा सगळ्या या उमेदवारी अर्ज भरताना स्वरूपानंद देशमुखांनी 18 तारीख दिली होती आणि या 18 तारखेला आम्ही या सगळ्या गोष्टींचा उलगडा करू, शेवटी स्वरूपानंद देशमुखांनी तो पूर्णपणे उलगडा जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं काय कारण असं ठरलं की स्वरूपानंद देशमुखांना हा उमेदवारी अर्ज भरावा लागला। याची सगळी प्रश्न आणि याची सगळी उत्तरं जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। परंतु खऱ्या अर्थानं जी काही दडलेली प्रश्न आहे आणि जो दडलेला राजकारण आहे हे राजकारण खऱ्या अर्थानं पटलावर येणं गरजेचं आहे। कारण की आता जर धनंजय देशमुख जर 29 तारखेला ज्या पद्धतीच्या उमेदवारीच्या संदर्भातून चर्चा करतायत आणि जी उमेदवारी कुठून कशा पद्धतीनं निर्माण झाली आणि ही उमेदवारी भरायला म्हणजे अर्ज टाकायला कोणी लावला हा जर प्रश्नार्थ स्वरूपानंद देशमुखांच्या समोर उभा असेल तर खऱ्या अर्थानं हे कोड स्वरूपानंद देशमुखांना उघडता खऱ्या अर्थाची कसोटीचा सामना करावा लागेल। कारण की जर अशा पद्धतीच्या सस्पेन्स गुलदस्त्यात जर खऱ्या अर्थानं ही निवडणूक होत असेल तर सामाजिक परिस्थिती आणि गावकऱ्यांची निर्णय क्षमता या दोघांवरही खूप मोठा परिणाम पडू शकतो। नेमकी धनंजय देशमुखांनी 29 तारीखच का निवडली, कारण की 28 तारखेला तर मतदान होणार आहे ना, 28 तारखेच्या नंतर 29ला मतमोजणी होणार आहे।
या मतमोजणीनंतरच या सगळ्या पद्धतीचा खुलासा करून सामाजिक क्षेत्रामध्ये या उमेदवारीच्या बद्दल खुलासा करण्याची जी भूमिका खऱ्या रणांगण तर आज आहे ना. आणि या रणांगणात जर या पद्धतीच्या जर भूमिका खऱ्या अर्थानं मोकळ्या झाल्या तर खऱ्या अर्थानं जी काही परिस्थिती होईल ती गावाच्या समोर येईल. पण गावकऱ्यांना नेमकं कोड्यात का घालायचं? ज्यांना स्वाभिमानी म्हणून तुम्ही मिरवताय, ज्यांना स्वाभिमानी म्हणून संबोधताय, त्या स्वाभिमानी लोकांच्या समोर असं कोड टाकून सर्वसामान्य माणसाची प्रश्न जी कुचंबना का करायची? कारण की काय असं दडलंय त्या 29 तारखेला तुम्हाला उघड करून या स्वरूपानंद देशमुखांचा खरा चेहरा तुम्हाला जनतेसमोर आणायचा? त्यावेळेस आणून उपयोग तरी काय होणार आहे? कारण की खरं रणांगण आता रंगलंय आणि या रणांगणामध्ये खऱ्या अर्थानं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं ही काळाची गरज आहे. कारण की निवडणूक म्हणजे पारदर्शकता असते. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची सचोटी ज्या पद्धतीची परिस्थिती हे दोन्ही मांडून आपण या जनतेचे प्रतिनिधित्व कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतो हे मांडण्याची सचोटी असते. आणि या सचोटीमध्ये जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही काला असेल, काही कावा असेल, काही षडयंत्र असतील तर ते जनतेसमोर स्पष्ट पद्धतीने मांडावे. पण गुलदस्त्यात ठेवून जर ही भूमिका जनतेला जर ब्लॅकमेल, इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा हा जो प्रकार असेल आणि जनतेच्या समोर जर अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडत असाल तर खऱ्या अर्थानं जनतेला एकीकडून ब्लॅकमेल केल्यासारखंच आहे. मसाजोगचं जे मतदान आहे ते मतदान ज्या पद्धतीनं मोकळ्या श्वासामध्ये आणि मोकळ्या वातावरणात व्हायला हवं ते मोकळा श्वास लोकांना मिळणार नाही. कारण की ज्या गोष्टी जिथल्या तिथं उघडून जिथल्या तिथं त्या बाजूला व्हायला हव्या. या सगळ्या गोष्टीमध्ये जर खऱ्या अर्थानं स्वरूपानंद देशमुख जर दोषी असतील तर जनता त्यांचा स्वीकार करणार नाही किंवा मतदान करणार नाही. पण नेमकं हे 29 तारीख तुम्ही निवडून ज्या पद्धतीची भूमिका मांडणार आहे तर अश्विनी देशमुखांच्या सोबत ही भूमिका मांडणार आहे याच्यात नेमकी फिरकी काय? याच्यापेक्षा कोणती मोठी निवडणूक लढवण्याची तुमची भूमिका आहे का? या सगळ्या प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीचे कलाटण्या देण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि खऱ्या अर्थानं अडकली ती स्वाभिमानी जनता. या स्वाभिमानी जनतेच्या मताच्या जीवावरच तुम्हाला हे प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्या जनतेलाच तुम्ही घातलं एक कोड. त्या कोड्यांतून खऱ्या अर्थानं जर जनता निघायची असेल, जनता सावरायची असेल, जनतेच्या मनातून जर हे सगळ्या भूमिका स्पष्टपणे तुम्हाला तुमची परिस्थिती दाखवायची असेल तर आजच या गोष्टीचं तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर जनता ही मोकळ्या पद्धतीचा विश्वास तुमच्यावर दाखवू शकते. कारण की निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये ज्याचं पारडं जड होईल, ज्याच्याकडे जनसमर्थन जास्त होईल तोच उमेदवार विजयश्री मिळवतो. आणि खऱ्या अर्थानं ही विजयश्री मिळवण्यासाठी तुमच्या गावातली मतसंख्या ही खूप मोठी नाहीये की ज्या पद्धतीने एखाद्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडायचा आहे किंवा एखाद्या जिल्हा परिषद सदस्य निवडायचा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचा कौटुंबिक वाद आहे. कारण की आता मसाजोगला गाव म्हणणं ही चुकीची संकल्पना ठरेल. ते कुटुंब झालंय आणि ज्या पद्धतीच्या प्रत्येक घटकाने प्रत्येक समाजाच्या दायित्वाने या संतोष देशमुख हत्या झाल्यानंतर जी काही आंदोलनं केली, ज्या पद्धतीची परिस्थिती मांडली ते कुटुंबासाठी मांडलेला तो न्यायाचा लढा होता. त्यामुळे या कुटुंबाचा प्रश्न हा कुटुंबात सुटला पाहिजे. त्यासाठी मग कुटुंबालाच कशामुळे विठीस धरायचं आणि हे कुटुंब जर विठीस येत असेल आणि अशा पद्धतीचे इमोशनल ब्लॅकमेलिंगचा प्रकार जर कुटुंबासमोर येत असेल तर खऱ्या अर्थानं हा विषय निर्णायक ठरणार नाही. त्यामुळं ज्या पद्धतीची तुम्हाला परिस्थिती मांडायची किंवा ज्या पद्धतीची उमेदवारी स्वरूपानंद देशमुखांना उमेदवारी देण्यासाठी ज्या पद्धतीच्या हालचाली झाल्या, ज्या पद्धतीचे कारस्थान झाले, ज्या पद्धतीत स्वरूपानंद देशमुखांना उमेदवारी भरण्याची वेळ आली ते सगळ्या घटना जर जनतेच्या समोर जर व्यवस्थितपणे आजच मांडल्या तर खऱ्या अर्थानं निवडणुकीची परिस्थिती राहणार नाही किंवा निवडणूक फक्त नाममात्र होईल. जी काही परिस्थितीची विजयाचे माळ आहे ते आजच तुमच्या गळ्यात पडेल. पण ह्याच्यासाठी जर कोडं म्हणून जर तुम्ही या गोष्टीचा शस्त्र म्हणून जर वापर करत असाल तर हे शस्त्र कदाचित तुमच्याकडेही ब्रह्मास्त्र म्हणून उलटू शकतं. त्यामुळं ज्या परिस्थिती आहेत, ज्या आरोप आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, जे काही सत्य आहे ते सत्य समाजासमोर मांडा
म्हणजे या सगळ्या गोष्टीतला खरा श्वास आणि खरा विश्वास जनतेचा निर्माण होईल आणि जनता ही मोकळ्या मनानं ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचंय त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याला सक्षम राहील. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमची काही विचार संकल्पना असतील, काही मतं असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.